कायनेटिक चौक येथील रवीश आणि सारस रो हाऊसिंगमधील रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी. रस्त्यावरील अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकाम विरोधात स्थानिक नागरिकांची तक्रार. शहराच्या कायनेटिक चौक येथील रवीश आणि सारस रो हाऊसिंगमधील रस्त्यावरील अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकाम हटवण्याची तक्रार स्थानिक नागरिकांच्या वतीने सतीश अशोकराव सायंबर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले असून अनेकांनी केलेले बेकायदेशीर बांधकाम नागरिकांसाठी अडचण ठरत असल्याचा आरोप करण्यात आलाय. रवीश आणि सारस रो हाऊसिंग गट नंबर 30 येथील जागेमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रित्या बांधकाम करून रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आलं आहे. रस्त्यावर झालेलं अतिक्रमण वाहतुकीस अडथळा ठरतंय. बेकायदेशीर बांधकाम आणि रस्त्यावरील अतिक्रमणामुळे स्थानिक परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. ड्रेनेज लाईनवर पक्क बांधकाम करण्यात आलं असल्याचा आरोप देखील करण्यात आलाय. या परिसरात एखादी मोठी दुर्घटना किंवा गंभीर परिस्थिती ओढावल्यास अग्निशमन दलाचे बंब आणि रुग्णवाहिका देखील येऊ शकत नाहीत. सदरील अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकाम नागरिकांसाठी धोकादायक बनत चाललंय. जवळच सीना नदीचे पात्र असल्याने नदीला पूर परिस्थिती निर्माण झाल्यास देखील गंभीर धोका उद्भवू शकतो, असं या निवेदनात म्हटलं आहे. या प्रकरणी तातडीनं चौकशी करून रस्त्यावरील अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकाम हटवण्याची मागणी सतीश सायंबर यांनी केली आहे. जे बांधकाम जे कशा प्रकारे केले आहेत त्या संदर्भात जे आयुक्त साहेबांसोबत चर्चा झालेली आहे. तिथं जे रोडवर जे 6 मीटर 9 मीटरचे रोड आहेत तिथे त्यांनी जे अनधिकृतपणे जे भिंती बांधल्यात पक्क्या स्वतःची घरं, तिथं पार्किंगच्या ठिकाणी त्यांनी घरं बांधून रस्त्यावर पार्किंग केलेली आहे. आणि दुसरं जे कॉमन चेंबर लाईन आहे ड्रेनेज लाईन तिथे सुद्धा कोणतीही प्रकारची त्यांनी जागा न सोडता डायरेक्ट भिंत म्हणजे चेंबरवरच त्यांनी 3 मजली 2 मजली बांधकाम पक्के घरे केलेले आहेत. आणि जर आज उद्या कधी अतिप्रसंग झाल्यास तिथं कोणतीही रुग्णवाहिका अग्निशामक ही कोणतीही गाडी ये जा करणार नाही. त्या संदर्भात आपण जे अनधिकृत पक्के बांधकामं केलेले आहेत ड्रेनेज लाईनवर आणि रोडवर त्या संदर्भात आपण योग्य ती ठोस पावलं होतं हीच पालिकेच्या आयुक्त साहेबांना आम्ही विनवणी केलेली आहे. आज आम्ही आयुक्त साहेबांना समक्ष भेटून एक प्रश्न मांडला होता की गेल्या 2 ते 3 महिन्यापूर्वी आम्ही जे आयुक्तांना अर्ज केले होते खाली विभागाला असो किंवा उपायुक्तांना असो किंवा आयुक्ताला असो आम्ही जे अर्ज केले होते आमच्या अर्ज कोणत्या प्रकारची 2 महिन्यात दखल घेतली गेलेली नाही आहे. हे अर्ज आहेत आमचे. विषय असा होता आयुक्त साहेबांपाशी आम्ही मांडलेला आज की सर्वे नंबर 29 भिंगार गाव रवीश व सारस कॉलनी कायनेटिक चौक येथील अनधिकृत बांधकामं व अनुकृत बांधकामं करून त्यामध्ये अनधिकृतरित्या जे भाडेकरी घातलेले आहेत त्यांनी. तर ह्या संदर्भात आयुक्त साहेबांना आम्ही भेटून चर्चा केली होती की तिथले अनधिकृत बांधकामं काढून व तिथे जे भाडेपट्टी कर जो आहे की गेल्या 15 ते 20 वर्षापासून तिथं भाडेकरी घातलेले आहेत पालिकेला अंधारात ठेवून आणि पालिकेचं आत्तापर्यंत 15-20 वर्ष लाखोचं कर जे बुडवतात तिथले रवीश सारस कॉलनीमधली कायनेटिक चौक एरियामधले जे तिथले घरमालक आहेत त्या संदर्भात आपण योग्य ती कारवाई करावा अशी मी आयुक्त साहेबांनी निवेदन देऊन एक हे केलेलं आहे, चर्चा केलेली आहे. तर आयुक्त साहेबांनी आम्हाला ह्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करू आणि आपल्याला योग्य ते न्याय देण्यात येईल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि जर आयुक्त साहेबांनी 15 दिवसात त्याच्यात कोणतीही कारवाई केली नाही दिलेल्या अर्जावर तर मी स्वतः महापालिकेच्या दालनात आमरण उपोषणाला बसन असा साहेबांना मी इशारा दिलेला आहे.